आज झोपडपट्टी मुंबई झोपडपट्टी मुक्त करण्यासाठी देखील सरकारने मोठं पाऊल उचललेलं आहे। मुंबईमध्ये 50 एकरापेक्षा जास्तीच्या भूखंडावर क्लस्टर योजना राबवतोय आपण। हे साऱ्यामध्ये क्लस्टर योजना राबवत असताना ही क्लस्टर योजना म्हणजे काय तर एक मोठी अशी सिटी विदिन डेव्हलप सिटी असं आपण म्हणावं लागेल। कारण मोठा एरिया आल्यामुळे मोठे रस्ते होणार, तिथे गार्डन होणार, तिथे मुलांना खेळायला बगीचा, ग्राउंड, पार्किंग, क्लब हाऊस, आरोग्याच्या सुविधा, शिक्षणाच्या सुविधा, या सगळ्या सुविधा त्यामध्ये मिळतील आणि लोकांचं जीवनमान जे आहे हे उंचावलं जाईल या क्लस्टरच्या माध्यमातून। आणि पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही 17 प्रकल्पांची निवड केलेली आहे। त्यामध्ये काही नावं मी सांगतो, ओशिवरा आहे, गोवंडी आहे, चिता कॅम्प आहे, टागोर नगर आदी ठिकाणी या योजना आम्ही राबवतोय। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रमाबाई आंबेडकर नगर घाटकोपर 17,000 घरांचं आपण क्लस्टर करतोय आणि त्याला SRA आणि MMRDA यांनी सुरुवात देखील केलेली आहे। आणि तिथं त्यांना असं वाटलं होतं की 20-25 वर्षापासून भाडंही मिळत नाही, घरही मिळत नाही, डेव्हलपरही गेलाय सोडून। मग अशा ठिकाणी 137 कोटी रुपयाचं भाडं त्या ठिकाणी SRAने दिलं। मी स्वतः जाऊन चेक वाटप केलेला आहे आणि त्यामुळे रमाबाई आंबेडकर नगर हे क्लस्टर सुरू झालेलं आहे। ठाण्यामध्ये 5 क्लस्टर सुरू झालेले आहेत आणि त्यामुळे ही 17 क्लस्टर जी आहेत ही देखील युद्ध पातळीवर सुरू होतील। आणि यामध्ये आम्ही ज्या आपल्या शासकीय प्राधिकरण आहे जसं MMRDA आहे, सिडको आहे, म्हाडा आहे, त्याचबरोबर MSRDC आहे, MIDC आहे, BMC आहे, इत्यादी ज्या प्राधिकरण आहेत त्यांना देखील त्याच्यामध्ये JV घेतोय, जेणेकरून त्यांना फंड रेज करणं सोपं होईल आणि लोकांचा एक विश्वास देखील या आपल्या शासकीय प्राधिकरण असल्यामुळे वाढेल। आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर टप्प्याटप्प्याने आपण ह्या योजना राबवतोय। त्यामुळे खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं 40 लाख लोकांना घरं देण्याचं, त्याचं एक पाऊल आपण टाकलेलं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही।